महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक म्हणजे कोल्हापूरमधील महालक्ष्मी मंदिर. हे भारतातील अतिशय प्राचीन आणि जागृत शक्तिपीठ मानलं जातं. इथली देवी म्हणजे अंबाबाई, जिला लोक महालक्ष्मी म्हणून ओळखतात. ही देवी केवळ संपत्तीची नाही तर शक्ती, संरक्षण, ज्ञान आणि न्याय याचं प्रतीक आहे. हे मंदिर साधारण 7व्या शतकात चालुक्य राजवटीच्या काळात बांधलं गेलं असं मानलं जातं. मंदिराची रचना पूर्णपणे दगडात असून कोणताही सिमेंटचा वापर नाही. इतकी शतके उलटूनही मंदिर आजही भक्कम उभा आहे. चला तर मग कोल्हापूरच्या अंबाबाई महालक्ष्मी देवीच्या मंदिरातला आमचा हा खास प्रवास मी तुमच्या सोबत शेअर करते. सकाळी सकाळी आम्ही मस्त रेडी झालो आणि निघालो महालक्ष्मी मंदिराकडे. रस्त्यात चालताना मध्येच एक गजरेवाली दिसली. ताजे सुगंधी गजरे पाहताच थांबावंसं वाटलं. मग काय मी लगेच गजरा घेतला आणि केसात लावून घेतलेला. आणि मग मला बघून खुशी थोडी मागे राहील अजिबात नाही. आज तर माझ्या बाळाने साडी घातलेली होती, त्यामुळे तिने सुद्धा मस्त असा गजरा लावून घेतला. खरं सांगते, त्या क्षणी माझं बाळ इतकं गोंडस दिसत होतं की नजरच हटेना. त्यानंतर आम्ही मंदिराजवळ आलं. बाहेरचं वातावरण इतकं प्रसन्न होतं. मंदिराच्या बाजूला भरपूर कबूतर होती. माझं बाळ ते कबूतर पाहून इतकं खुश झालं. कधी उड्या मारत होतं, कधी टाळ्या वाजवत होती, कधी त्यांच्या मागे धावत होती. त्या देवीची ओटी भरण्यासाठी पूजेचं सगळं साहित्य घेतलेलं आणि सोबत कमळाचं फूल सुद्धा घेतलं होतं. पण आता ते कमळाचं फूल किती वेळेस टिकेल काय माहिती, कारण की माझ्या बाळाने ते खेळायला घेतलंय. त्याच्यानंतर मी आणि माझ्या मैत्रिणींनी एकमेकींना हळदी कुंकू दिलं. हळद म्हणजे मंगलतेचं प्रतीक, कुंकू म्हणजे सौभाग्याचं प्रतीक. त्याच्यामुळे सौभाग्यवती स्त्रीने कधी पण मंदिरात जाताना हळद कुंकू लावूनच जायला पाहिजे. माझा गजरा खाली पडून गेला होता. मग नंतर आहोंनीच तो गजरा मला लावून दिलेला. बहुतेक देवीचीच अशी इच्छा होती की तो गजरा आहोंनी मला लावावा म्हणून. नंतर मग आम्ही मंदिराकडे निघालो आणि आज शुक्रवार असल्यामुळे अक्षरशः खूपच जास्त गर्दी होती. महालक्ष्मी मंदिरमध्ये प्रवेश करताना अनेक दरवाजे आहेत. प्रत्येक दरवाजांचं स्वच्छ वेगळं महत्व आहे. मंदिरात खूप गर्दी होती, पण ती गर्दी गोंधळाची नव्हती, ती श्रद्धेची गर्दी होती. शुक्रवार असल्यामुळे लांबलचक रांगा लागलेल्या. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर थकवा असला तरी डोळ्यात फक्त अंबाबाईचं दर्शन पाहण्याची ओढ दिसत होती. कोणी नवसाला आलेलं, कोणी मनापासून प्रार्थना करत आलेलं, सगळेच एकाच भावनेने उभा होते. त्या गर्दीत उभं राहून सुद्धा मन अस्वस्थ झालं नाही. उलट असं वाटत होतं की एवढे सगळे लोक एकाच देवीच्या चरणी आलेत, हीच तिची महती आहे. घंटांचा नाद, अगरबत्तींचा सुगंध आणि भक्तांची शांत कुजबूज या सगळ्यातून एक वेगळीच भक्तीची ऊर्जा तयार झाली होती. आणि त्या गर्दीतही एक विश्वास होता, महालक्ष्मी मंदिर मधली अंबाबाई प्रत्येक भक्तांकडे तितक्याच प्रेमाने पाहते. गर्दी असल्यामुळे आमचं दर्शन थोडंसं घाईघाईत झालं. मनात होतं अजून थोडा वेळ थांबावं, देवीकडे नीट पाहावं, पण रांगेचा ओघ चालूच होता. पण त्या क्षणी एक गोष्ट मनाला खूप खोलवर समजली. देवी फक्त गाभाऱ्यातच नसते, आपण जर मनापासून पाहिलं तर देवी मंदिराच्या आतही आहे आणि मंदिराच्या बाहेर सुद्धा आहे.